श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्त हो, आपणास सर्वांनाच हे माहीत आहे की ज्या ठिकाणी औदुंबर वृक्ष आढळतो तेथे दत्त महाराज हे असतातच. आता जी कोणती दत्त महाराजांची तीर्थक्षेत्रे आहे त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराजही ज्या ठिकाणी असायचे तेथेही हुंबर हा वृक्ष असायचाच. तर तुम्ही नृसिंहवाडीमध्ये जाऊन बघा, तेथे उंबराच्या झाडाखालीच दत्त महाराजांनी वास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण औदुंबरमध्ये जरी गेलो तिथेही आपल्याला तेथे हा उंबर वृक्ष मिळेल. आणि बघा योगायोग काय की या वृक्षाचे नावच दत्त महाराजांच्या तीर्थक्षेत्रांना दिलेले आहे. तर याचे काय कारण आहे आणि औदुंबर वृक्षाला दत्त संप्रदायामध्ये इतके महत्त्व का दिलेले आहे, तसेच स्वामी केंद्रामध्ये सुद्धा आपले परमपूज्य गुरुमाऊली प्रथम सांगतात की औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालाव्यात आणि मगच केंद्रामध्ये जावे. तर या पाठीमागे काय शास्त्र आहे आणि औदुंबर प्रदक्षिणेने काय फायदे होतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. औदुंबर प्रदक्षिणेचे फायदे. नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो. औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. बाहेरील बाधा, हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा होय. औदुंबर प्रदक्षिणेमुळे श्वसनाचे अनेक विकार बरे होतात. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. श्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने तर इच्छापूर्तीसाठी औदुंबराची सेवा केल्याने ती सफल होतात. औदुंबराची प्रदक्षिणा ही कमीत कमी 12 मिनिटे करावीत. तर असे सांगण्यात येते की एखादी मनातील इच्छा असेल किंवा कोणतेही अशक्य काम असेल तर संकल्पयुक्त तुम्ही जर गुरुचरित्रातील अध्याय औदुंबराच्या वृक्षाखाली बसून वाचला, त्याचे मनन पठन चिंतन केले तर तुमची अशक्य इच्छा ही श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेने पूर्णत्वास जाते. तर मित्रांनो, अशी ही औदुंबर वृक्षाबद्दलची माहिती आणि त्याचे फायदे. तर अवश्य ज्या वेळेला तुम्ही केंद्रामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाईल तर कमीत कमी 12 ते 15 मिनटं औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घाला आणि मगच आत जा, जेणेकरून प्रथम तुम्हाला दत्त महाराजांच्या ज्या सात्विक लहरी आहेत, ज्या ऊर्जा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील व तुमचे देवदर्शन नक्कीच सफल होईल. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही व्हिडिओ टाकते, तर अवश्य व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया स्वामी सेवेच्या अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.